नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट खूप छान होतं आणि कंटिन्युअस मार्केट वाढत गेलं, त्यामुळे कोणाचं नुकसान झालं असेल असं वाटत नाही. 700 पॉईंट मार्केट चांगलं आज तेजीत होतं, म्हणजे हिसडे बसलेत मार्केटला असं झालं नाही. सॉफ्टली मार्केट शेवटपर्यंत चालू होतं. काही बातम्या होत्या, त्याचा पण मार्केटवर चांगला परिणाम झाला होता. KEC इंटरनॅशनलला 12.36 बिलियनच्या नवीन ऑर्डर्स मिळाल्या. L&T टेक ही ग्लोबल इंजिनिअरिंग पार्टनर म्हणून तिची निवड झाली. स्टार हेल्थनी इन्शुरन्स क्लेमच्या AI आणि डिजिटल इनोव्हेशनसाठी मेडीअसिस्ट बरोबर करार केला. लुपिनच्या प्रुकालोप्राइड या टॅबलेटला US FDA कडून मंजुरी मिळाली. ग्रासिमच्या महाड प्लॅन्टमध्ये रेझिन उत्पादन ब्लॉकचं कमर्शियल उत्पादन सुरू झालं. पुणे मेट्रो रेल विस्तारासाठी सरकारने 3,621 कोटी रुपये मंजूर केले. आता 2 IPO आलेत, आजपासून ते सुरूही झालेत. एक IPO तर काल सुरू झाला आणि उद्या बंद होईल. तर त्या IPOची माहिती बघा. एलेनबरे इंडस्ट्रियल गॅसेस या कंपनीचा जो IPO आहे, म्हणजे ELLEN BARNE इंडस्ट्रियल गॅसेस, एलेनबरे इंडस्ट्रियल गॅसेस या कंपनीचा जो IPO आहे तो 852.53 कोटीचा आहे. त्यामध्ये 400 कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि 452.53 कोटीचा OFS आहे. हा 24 जूनला म्हणजे काल ओपन झाला आणि 26 जूनला बंद होईल, म्हणजे उद्या बंद होईल. तुम्ही IPOसाठी उद्याही फॉर्म भरू शकता ज्याला भरायचा असेल. प्राइस बँड 380 ते 400 रुपये असा आहे. मिनिमम लॉट 37 शेअरचा आहे. ही कंपनी वेगवेगळ्या औद्योगिक, मेडिकल आणि स्पेशालिटीला गॅसेसचा पुरवठा करते. म्हणजेच थोडक्यात इंडस्ट्रियल गॅसेसचं ही कंपनी उत्पादन करते आणि वेगवेगळ्या उद्योगांना हे गॅसेस पुरवते. यामध्ये स्टील, हेल्थकेअर, इंजिनिअरिंग, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल यांचा समावेश आहे. यांची 8 उत्पादन युनिट्स आहेत. 1,829 ग्राहक आहेत. मार्च 2025 अखेर कंपनीला 348.43 एवढं उत्पन्न म्हणजेच रेव्हेन्यू झाला आणि पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 83.29 कोटी झाला. त्यांचं मार्जिन 35.12% एवढं होतं. कंपनी IPOमधनं जे पैसे मिळणार आहेत ते कर्जाची फेड करण्यासाठी आणि नवीन युनिट लावण्यासाठी खर्च करणार आहे. तर अशीच कंपनी आपल्याला माहीत असलेली लिंडे इंडिया ही आहे. LINDE
ही कंपनी करोना काळात लिंडे अधिक प्रसिद्ध झाली, कारण इंडिव्हिज्युअल्सना जो मेडिकल गॅसेस लागतात, म्हणजे ऑक्सिजन लागतो, त्याचा पुरवठा लिंडे करते. त्यामुळे त्यावेळेला ऑक्सिजनची खूप गरज होती, तर लिंडे ही कंपनी सगळ्यांना समजली होती. तर आत्ता जी कंपनी येते आहे त्याच्यासारखीच लिंडे आहे, पण लिंडेमध्ये इंडस्ट्रियल गॅसेस आणि व्यक्तींना लागतो ते मेडिकल गॅसेस तयार होतात. म्हणजे या कंपनीबद्दल सगळीकडे चांगलं लिहून आलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, सगळीकडे. हे एलेन बरे इंडस्ट्रियल गॅसेसच्या संबंधात ज्याला फॉर्म भरायचा असेल ते उद्या भरू शकतो. आणि दुसरं संभव स्टील ट्यूब्स, हा 540 कोटींचा IPO आहे, 440 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 100 कोटीचा OFS आहे. 25 जूनला ओपन होऊन 27 जूनला बंद होईल. म्हणजे आज हा IPO सुरू झाला आहे, उद्या परवा 2 दिवस असेल. याचा मिनिमम लॉट 182 शेअरचा आहे. प्राइस बँड 77 ते 82 रुपये आहे. इलेक्ट्रिक रेझिस्टन्स वेल्डेड स्टील पाईप्स आणि स्ट्रक्चरल ट्यूब्स ही कंपनी बनवते. कंपनीचा छत्तीसगडमध्ये सरोरा इथं प्लांट आहे. 15 राज्य आणि 1 युनियन टेरिटरीमध्ये हिचा बिझनेस आहे. डिसेंबर 2024 पर्यंत हिचा रेव्हेन्यू म्हणजेच उत्पन्न 1018.81 कोटी एवढं होतं. तर पॅट म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 40.69 कोटी एवढं त्यांना झालं. जेव्हा ही IPOची माहिती दिली जाते ना, तुम्हाला एक गोष्ट सांगते. पहिलं म्हणजे आपण एखादी वस्तू घेतो, ती चांगली आहे का वाईट आहे हे पाहतो. म्हणजे अगदी जागा बघायला गेलो, काही फळं घेतली, काही समजा तांदूळ घेतले, गहू काही घ्यायचं आहे आपल्याला, तर पहिलं ते चांगलं आहे का, क्वालिटी चांगली आहे का, हे सगळं बघतो. आणि त्यानंतर आपण त्याचा भाव विचारतो. तर तो भाव महाग आहे, स्वस्त आहे, पूर्वी एवढ्याला मिळत होता, या सगळ्याची आपण चर्चा करतो. आणि मार्केटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जो शेअर पैसे देतो तो चांगला, अशी लोकांची एक समजूत आहे. पण चांगलं वाईट हे मार्केट जेव्हा रपारप पडू लागतं तेव्हा समजतं. कारण जे चांगले नसतात शेअर ते डायरेक्ट लोअर सर्किटला 10-10 दिवस लागत राहतात. आणि जे चांगले शेअर असतात ते तेवढे पडत नाहीत. आणि मार्केट सुधारायला लागल्यावर आधी चांगले असणारे शेअर सुधारतात. मिड कॅपमध्ये रॅली यायला, स्मॉल कॅपमध्ये रॅली यायला खूप उशीर लागतो. त्यामुळं आपण तो शेअर लिस्टिंग गेनसाठी घेणार आहोत का ठेवणार आहोत आपल्याजवळ, याचा विचार करून IPOचा फॉर्म भरायचा असतो. लिस्टिंग गेनसाठी ज्यांना तो शेअर घ्यायचा असतो किंवा फॉर्म भरायचा असतो ते पहिल्या दिवशीच 10 रुपये मिळवत नाही तर 25 रुपये मिळवत विकून रिकामे होतात. ज्यांना तो शेअर ठेवायची मनाची तयारी आहे ते लोक एवढे काही घाबरत नाहीत. पण काही वेळेला म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीचं कसं झालं किंवा LICचं कसं झालं, तर तसं काही शेअरचं होतं. आणि काही शेअर मात्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसारखे
400 रुपये 350 रुपये भाव होता. माझगाव डॉक्सचा सुद्धा भाव 300 रुपये होता. अगदी 280 रुपये सुद्धा होता. आणि नंतर माझगाव डॉक्स जसं डिफेन्सचे शेअर चालू लागले तसा तो चालू लागला. त्यामुळे काही शेअर काही वातावरणात चालतात, नेहमी चालत नाहीत. लिस्टिंग झाल्यावर चालत नाहीत, कारण लोकांना त्याच्यात काय चांगलं काय वाईट हे समजत नाही. आम्ही काय ही कंपनी चांगली आहे का, म्हणजे त्याची मॅनेजमेंट कशी आहे, काय करणार आहेत, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करत असतो. तर जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या आणि तुमचा व्ह्यू कसा असेल त्याप्रमाणे निर्णय घ्या. म्हणजे तुम्हाला वाईट वाटणार नाही की काही शेअरमध्ये लोक पुष्कळ शेअर मिळतील म्हणून सुद्धा घेतात. म्हणजे आता समजा तुम्हाला IPOमध्ये 180-200 शेअर वगैरे जसा मिनिमम लॉट आहे त्याप्रमाणे मिळतात. आता 170 शेअर तुम्हाला मिळाले आणि 5 रुपये जरी लिस्टिंगच्या दिवशी भाव वाढला तरी तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये चांगले पैसे मिळून जातात. त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा जसा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे तुम्हाला IPOचा फॉर्म भरायचा की नाही हे तुम्ही ठरवा. मी फक्त तुम्हाला माहिती दिली आहे. नमस्ते.